झणझणीत सुक्कं मटण. गरम चुलीवरचं घेणार तर अर्धा किलो मटण आणि त्याला आपण करून ठेवूया आपली. आणि यात ठेवलं मस्त असं झालेलं, मस्त असं एक झालेलं आहे. बरं, मटण मसाल्याची अर्धी बघू शकता अशा प्रकारे झालेला आपला तयार. हॅलो मित्रांनो, मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघत आहात धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर. सो शाहूपुरी अभ्यास करते. तो मुलांच्या परीक्षा पण आहेत, बघू शकता अभ्यास करतात. आणि साखरपुडे, लग्न आणि काम पण असतो, कामाला जायला लागते, त्यामुळे व्हिडिओ टाकायला जरा अडचण होते. पण या आठवड्यानंतर भारी भारी नवीन एकशे एक व्हिडिओ तुम्हाला टाकू. चांगल्या ठिकाणचे मच्छीचे याचे त्याचे भारी व्हिडिओ आपल्याकडे आहेत. पण सध्या धावपळीमुळे जरा टाईम भेटत नाही. बघू शकता मुलांच्या परीक्षा पण आल्यात आणि होळीनंतर त्यांच्या परीक्षा आहेत आणि साखरपुडे, लग्न पण भरपूर आहे. सो आपण आज घरीच मस्तपैकी चुलीवरचं जेवण तुम्हाला दाखवणार. चूल आणले आपण मच्छ्याच्या यात्रेतून, त्याच्यावर आपण जेवण बनवणार. सुक्का मटण मस्तपैकी एक नंबर रेसिपी. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. आणि नवीन व्हिडिओ आपले भारी लवकरच येणार आहेत. तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. सो बनवूया आता सुक्का मटण. तर बघू शकता आपण आणलेलं अर्धा किलो मटण आणि मस्त त्याला धुवून घेतलं आहे आपण. आणि त्याला आता मॅरिनेट करत ठेवू. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा मसाला, अर्धा चमचा मीठ. आणि त्याला आपण करून ठेवूया मॅरिनेट मस्तपैकी. त्याला हळद आणि मीठ लावून अर्धा तास ठेवून देऊ. आणि त्यानंतर बनवूया आपण मस्तपैकी झणझणीत चुलीवरचं मटण. आपण आणले माशावरून चूल, त्या चुलीवर करूया मटण. सो बघू शकता सुंदर अशी रेसिपी होणार आहे. थोडं लास्टपर्यंत बघा. आणि इथे मस्तपैकी आपण ठेवले चूल. ही अशा प्रकारची चूल आहे. ही इलेक्ट्रिक चूल वाटते तुम्हाला, पण इलेक्ट्रिक नाही, फक्त याची मोटर आहे ना, ही मोटर जी ती इलेक्ट्रिक आहे. म्हणजे ती मोटर चार्जिंग करून ठेवायची, याच्याने हवा येते आणि फाट्या पटकन जळतात. बघू शकता, म्हणजे कुठं पण आपण घेऊन जाऊ शकतो. मस्त अशी चूल आहे. आणि आपण छोटे तुकडे करून ठेवलेत पाट्यांचे. आणि बघूया मस्तपैकी आता चुलीवर बनवूयात जेवण आपण सुक्का मटण. से आपलं आपण कांदा, लसूण बिसून सगळा कापून ठेवलं आधीच. आणि आपलं मॅरिनेट केलेलं मटण बघू शकता. मॅरिनेट मस्त असं सुंदर प्रकारे झालं आहे. सुंदर असं गावठी बकऱ्याचं मटण, म्हणजे असे जंगलात चालणारे बकऱ्याचं मटण या सुंदर असा. तुम्हाला मी दाखवलं तो शॉप, तिथे आपण मटण घेत होतो. आपला जुना व्हिडिओ बघा किमा रेसिपीचा, त्यात तुम्हाला तो शॉप दिसेलच. तिथे मस्त बकऱ्या असतात. करूया आता आपण मटण. अशा प्रकारे फाट्या लावायच्या चुलीत रचायच्या. आणि एक नंबर पोर्टेबल चूल आहे. कुठं पण आपण घेऊन जाऊ शकतो पिकनिकला. फाट्या आपल्या इथं बरीच झाडे आहेत. आपली घराजवळ आपली स्वतःची झाडं आहेत. ते एक सुकलेले झाडे वीज पडले आहेत, तिथे फाट्या आपल्याला झाल्यात भरपूर. बघू शकता. अरे बापरे, पसारा किती करून ठेवला आहे. इथे तोडून ठेवल्यात आपण, एकदम कोरडी फाट्या. त्यामुळे चूल घेतली आपण आणि इथं पण ठेवल्यात. एक मिनिट. अशा प्रकारे रचल्यात पाट्या बघू शकता. आणि आता पेटूयात चूल. एक पिशवी टाकायची, पिशवी नसली तर कागद असेल तर कागद. आणि तो बटन आहे ना, त्याने हवा येते. तो बटन दाखवू. ठीक आहे, हा बटन आहे, त्याने हवा येते. आणि थोडीशी विस्तो पेटली तर मध्ये फाट्या पेटतात. एकदम सोपी आहे चूल पेटवणं. पैसे वसूल चूल आहे मित्रांनो. ही चूल कशी घेतली तुम्ही जुना व्हिडिओ बघू शकता माशाच्या यात्रेतला माझा. महिनाभर पहिल्याचा व्हिडिओ असेल. हां, स्वस्तात चूल घेतलेली आपण. त्याचा नंबर कार्ड बीट त्याच्यात दाखवलेला आपण. त्याला पाहिजे तो घेऊ शकतो. त्याला पेटते 5 मिनिटात पेटेल. शाहू काय का मटण खाणार का? हो खाईल, पण तुम्ही बनवणार होते ना. मी बनवणार होतो, पण जरा निवांत झाल्यावर. जाम खोटं बोलतात. हो, रिलॅक्स झाल्यावर बनवेल घे. बोलतात मी बनवल आणि आणलं आणि मलाच सांगितलं बनवायला. अगं धावपळ किती, कामं किती आहेत नाही माझं. धावपळ कधीतरी बनवलंय का तुम्ही आमच्यासाठी? ज्या दिवशी रिलॅक्स असेल ना, काही काम नसेल ना, त्या दिवशी मी स्वतःच्या हाताने बनवेल घे. एखाद दिवस बनवेल. मी नसली तर जेवत पण नाही. मग माझा जीव आहे तुझ्यात तेवढा, तुझ्याशिवाय जेवत नाही मी. आता आता पेटले बघू शकता. असं जाळ पेटल्यावर आता
असं खटका मारल्यावर बघू शकते अशी हवा येते. अशी हवा येते म्हणजे जाळ पूर्ण होतो. जाळ म्हणजे आपल्याला फूक मारायची गरज नाही. फूक मारायची गरज लागत नाही मित्रांनो. फुकणी घ्या, फूक मारा, धूर डोळ्यात जातं असं काही विषय नाही. बघू शकता. आणि हे जे चार्जिंग आहे ना आपण 8 दिवसा पहिले करून ठेवल्या. 8 दिवस पण नाही, जवळजवळ महिना झाला तरी चार्जिंग अजून टिकलेली आहे. म्हणजे जबरदस्त पैसे एवढं बनवतच नाही ना, भाकरीच फक्त कधी भाकऱ्या आणि असं मटन कधी असलं मच्छी आपण गॅसवरच बनवतो. बघू शकता सुंदर अशी चूल पेटलेली अशा प्रकारे आपली. आणि यात ठेवलं पातेला. आणि बघू शकता रस्ता रोडच्या आपल्या एकदम कडेलाच, रोडला लागूनच आपलं घर आहे. त्यामुळे गाड्या बिड्या येतात, त्यामुळे आवाज जरा असा गाड्यांचा येतो. त्यामुळे जरासा सांभाळून घ्या मित्रांनो, सॉरी. त्यामुळे मला जोरात बोलायला लागते थोडा व्हिडिओमध्ये. भरपूर गाड्या येतात आज. पुढं गावात समोर साखरपुडा पण आहे. किती मोठे टप्पर जातात बघा. तेल टाकलंय आपण एक पळी सध्या तेल टाकलंय. सुक्का मटण बनवणार आहेत ना आपण. मस्त असं झणझणीत सुक्का मटण बनवणार आहेत. आणि बघू शकता आपण टाकू त्याच्यात मटण. चूल बाकी एक नंबर पेटली ना. पेटते लगेच. मस्त असं खाऊन घ्यायचं मटण. जबरदस्त मटण पण फ्रेश आहे. पीस जरा मोठेच मारलेत त्यांनी, मीच सांगितले मोठे मारायला. एकदम छोटे छोटे पीस मजा येते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पीस मारून घ्या. मोठे म्हणजे मी मिडियम मारून घेतले जरा. आणि चूल पेटवताना मित्रांनो चुलीचा एक खासियत अशी आहे, त्या फाटे आहेत ना असे एक एक अर्धा फुटाच्या तोडून घ्यायला लागतात. अशी मोठ्या फाट्याने लावते त्याच्यात, कारण याला जरासा मग भांडा ठेवायला आपल्याला. बघू शकता हे मी तोडून ठेवल्या त्याच्या फाट्या तुकडे करून घ्यायच्या. आपण पुढं ट्रॅव्हलिंगला जाता असं खुशीत घेऊन जायचं. किंवा हे नारळ असतात ना, हे बघू शकता अशा नारळाच्या कवट्या आपण तोडून घेऊ शकतो. तो आपण आता थोडं मटण घालून त्यावरती गरम पाणी ठेवलंय ताटावर. तो आता किती वेळ ठेवते? 5 मिनिटं फक्त. त्यात गरम 5 मिनिटं गरम पाणी त्यावर ठेवलंय. 5 मिनिटं ठेवू आपण. आणि आता आपण काढूयात झाकण. बघू शकता पाणी न टाकले तर पाणी किती, पाणी न टाकता बघू शकता किती पाणी. ही खासियत आहे सुक्या मटणाची. आणि बघू शकता याच्या वरचंच पाणी आपण टाकलेलं आहे का. किती अर्धा ग्लास पाव ग्लास होता का? अर्धा ग्लास असं. अर्धा ग्लासच पाणी आपण त्यावरती ठेवला होता. आता हे आपण शिजून घेऊया मग सुक्का मटण बनवूया. यार आता टाक शिजत ठेवता का? हां हे शिजून घेऊ ना आधी. ओके. मग सुक्का मटण बनवूया शिजल्यावर. त्याच्यावर किती वेळ शिजत ठेवता? आता तो कळल ना आपल्याला शिजल्यावर. ओके. अर्धा 1 तास. अर्धा तास ना? हो मटण शिजायला थोडा वेळ लागतो, पण हा कवळा आहे ना तरी 15-20 मिनिटात शिजेल. 15-20 मिनिटं आपण चुलीवर ठेवूया. वरती पाणी ठेवायचं असं. थोडा पाणी ठेवायचं वरती त्यावर. सो तो परत आपली चूल पेटते मस्तपैकी. चुलीवरचं जेवण म्हणजे थोडा टाइम लागतोच मित्रांनो, बघू शकता. आणि मटणाला वेळ लागतो. मटणाला थोडा वेळ लागतोच. जेवढा मटणाला आपण वेळ देऊ तेवढा मटण आपला सुंदर आणि सॉफ्ट आणि स्वादिष्ट होतो. एकदम चुई लागत नाही, असं सॉफ्ट होतो खायला. अट्ट्यापट्ट्या खेळतात ते जुना खेळ. आपला मटण शिजतोय तोपर्यंत. तुझी पण पहिलीच चालले का? ए पाय टेकला खाली चल. असं आहे काय? आता मी शिजलंय का आपण बघूया जरा काढून. 15-20 मिनिटं ठेवलेलं आहे आपण. मटणा जरा जरा जास्त वेळ ठेवायलाच लागते. आटून पाणी केवढंसं राहिलं. पाणी थोडंसं राहिलं आहे. पीस जरा मोठेच मारल्यात आपण. शिजला कलेजी पण शिजली. आता काय करायचं फ्राय का? हां आता सुक्का करून घेऊ ना मटण. ओके. आणि याचं पाणी असं निघतो ना ते पिऊ पण शकतो आपण असं वाटीत घेऊन. हां ते पाणी सूप म्हणून मुलांना देऊ शकतो किंवा पिवळी बनवू शकतो. हो याचं भरपूर बनवू शकतो. थोडा आपण काढला असेल. मी थोडासा काढला. भात बनवलाय मी त्याच्यामध्ये. तुझ्या मैत्रिणीने सांगितलं ना. हो. बघू शकता आपण सुका मटण आपला मटण याच्यात ठेवलेलं आहे शिजलेला चुलीवरचा. आणि परत दुसरा भांडा घेतला आणि त्याच्यात 3-4 पळ्या तेल टाकलेलं आहे. बघू शकता 4 पळी तेल टाकलेलं आहे. मटण सुका मटण बनवायला तेल जरा जास्तच वापरावं लागतं ना लक्ष्मी. 3-4 पळ्या तेल वापरायचं. आणि बघू शकता आपला कांदा कोथिंबीर आपण आधीच कापून ठेवला. आणि हा एक खोबरा भाजून बारीक केलेला खोबरा. ठीक आहे. प्रकारे आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यात टाकायचं तेजपान. पहिले टाकले तेजपान 2-3. आणि बघू शकता टाकला तो कांदा. किती कांदे कापले ते?
कांदे 3 घेतलेत मोठे. 3 कांदे कापलेले आहेत मोठे. कांद्याला पण तेल असतो स्वतःचा मस्त पैकी, त्याला परतून मटण करायचं आहे ना, तर मग कांदे जरा जास्तच घ्यायचे. हो. कांदे मस्त पैकी गुलाबी ब्राऊन होईपर्यंत जरासे लाईट ब्राऊनिश परतून घ्यायचं कांदा. कसं उन्हात येतं. बघू शकता मस्त असा कलर आलाय कांद्याला. अशा प्रकारे मस्त कांदा परतून घ्यायचा आहे. मस्त असं झालेला आहे कांदा आपला परतून, बघू शकता जबरदस्त लाल कांदा आलाय. आणि हे आलं लसणाची पेस्ट, आलं लसूणची पेस्ट ही घरीच केलेली आपण, 1 मोठा चमचा भरून. 1 मोठा चमचा. ऊन यायला लागलंय जरा, उशीर झालाय ना जरा. चुलीवरती जरा टाइमच लागतो, तर टेस्ट पण तशीच लागते चुलीवर. अर्धा चमचा आपण हळद लावली होती ना मगाशी. मटणाला अर्धा चमचा ऑलरेडी लावली होती, आता परत अर्धा चमचा टाकलेली. 2 चमचे मसाला, घरचा मसाला आहे ना आपला. घरचा मसाला. मगाशी मीठ पण टाकलं होतं अर्धा चमचा, आता अर्धा चमचा मीठ. बरं, मीठ ऑलरेडी लावला होता आपण अर्धा चमचा, म्हणून अर्धा चमचा याच्यात टाकलं. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता टेस्ट करून. मस्त असं हलवून घ्यायचं आहे. सो बघू शकता हे तोडलेले फाटे आपण छोट्या छोट्या, आणि चूल थोडी पुढे घेतली आपण, ऊनला कुठे गेला म्हणून. उन्हामध्ये क्लिअरिटी दिसत नाही नीट, सो तेल सुटेपर्यंत हलवायचं आहे. बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे जबरदस्त. त्यात आता आपण आपला मटण टाकूया. थोडासा पाणी होतं पण टाकतो. मस्त असं परतून घ्यायचं, हलवून परतून आणि हलवून एकच ना. मस्त असं परतून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून. हा सुगंध जबरदस्त सुटलेला आहे, एकच नंबर. सो बघू शकता मस्त असं एकजीव झालेलं आहे, परतून झालेलं आहे. परतून झालं. त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मटन मसाल्याची अर्धी पुडी. हां, मटन मसाल्याची अर्धी पुडी तुम्ही कोणती टाकू शकता. आपण एव्हरेस्टची टाकलेली, एव्हरेस्ट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि बघू शकता कसा सुंदर असा कलर आलेला आहे याला, एकच नंबर. आता 5 मिनिटाला फक्त आपण झाकून ठेवूया, म्हणजे एकजीव होईल तो मसाला. हां, 5 मिनिटं याला झाकून ठेवू आणि थोडा वरून पाणी टाकू. पाणी त्यात म्हणजे टाकायचं नाही, वरती ठेवूया म्हणजे आतून शिजण्यासाठी, तुझं खाली करपायला नाही पाहिजे, खाली लागायला नको म्हणून. 5 मिनिटं ठेवलेलं आपलं मटण बघूया. वाह, जबरदस्त अशी करी, आपली करी काय बोलतो, तरी म्हणजे असा लाल कलर सुटलेला आहे, खरोखर एकच नंबर. कुठला कलरचा मसाला पण नव्हता, कलर काही टाकलेला नाही. बघू शकता आपण घरचाच मसाला आणि खरोखर म्हणजे असं साहित्य पण लागत नाही, काही साहित्य लागत नाही. खरोखर चुलीच्या मटणाची मजाच वेगळी. सो बघू शकता धुरेमुळे धूर येतोय जरा, त्याच्यामुळे खोबरा टाकायचं. हा सुका खोबरा आहे, पुढे घे ना. हां, सुका खोबरा टाकायचा. आता किती टाकणार, टाक ना. थोडंसंच टाकायचं, 1 चमचा 2 चमचे हाताने थोडंसं, 2 चमचे. बघू शकता सुका खोबरा टाकला आपण त्यात. भाजून घ्यायचा आणि बारीक करायचं मिक्सरमध्ये. सुका खोबरा भाजून घ्यायचा, मिक्सरमध्ये बारीक करायचा. बघू शकता अशा प्रकारे. आणि असं वाटीत असं करून बघा, 1 नंबर लागते. जास्त काही लागत नाही, फक्त वेळ लागतो. चुलीवर जेवण बनवायचे जास्त काही लागत नाही, फक्त वेळ लागतो. जेवढा वेळ द्याल तुम्ही मटण शिजवायला तेवढा मस्त लागेल. घाई कराल तर मटण कसं अर्धा कच्चा लागतो, मग चावायला लागते जास्त. 2 मिनिटं अजून ठेवूया. आता बघूया चालाय का झालेलं आहे. अशा प्रकारे झालाय ना. तेल बघा सुटलं, जबरदस्त तेल सुटलेलं आहे. आणि बघू शकता मटणाच्या वासाने माझी मांजर आलेली आहे इथं. माऊ तुला भेटणारच नाही मटण.
तुला देणार नाही आता याच्यामध्ये टाकायचे भरभरून अशी कोथिंबीर. जबरदस्त धूर येते ना, त्यामुळे जरा व्हिडिओ ना मध्ये मध्ये असं हे ब्लर सारखं चुलीवरती मित्रांनो. जरा सांभाळून घ्या, क्लॅरिटी सांभाळून घ्या. आणि समोरून ऊन पण येतोय बघता तुम्ही. हे बघा हा सूर्यप्रकाश डायरेक्ट आपला दारात येतोय. पटापट खावा, बनवा आणि मस्तपैकी खावा चमचमीत. ओके, पहिले आता पटापट बनव ना, मला खायला लागेल, मला पण भूक लागली. तिथे साखरपुडा लागतं, जेवलो नाही मी. तुम्ही जेवतच नाही कुठं, नुसते लाजता. हो ना. बघू शकता अशा प्रकारे झालेला आपला तयार झणझणीत सुक्कं मटण. एकच नंबर. सो कलर बघू शकता, कुठल्याही प्रकारचा आपण कलर टाकलेला नाही. साध्या आणि सोप्या प्रकारे आपण बनवलेली रेसिपी. आणि आपली चूल, माशाची चूल बघू शकता तुम्ही. एक नंबर चूल आहे. 1 महिना झाला चार्जिंग केले. अशा प्रकारे छोट्या छोट्या फाट्या करायच्या. सो मित्रांनो, या जेवायला तुम्ही पण मस्तपैकी मटण खायला. तो आपला झालेला आहे मटण मस्तपैकी. आता आपण याला टेस्ट करूया. घ्या, तुम्हीच घ्या. बघू. भाकरी आणू का? नको नको, फक्त असं टेस्टसाठी छोटासा एखादा पीस आणि ग्रेव्ही मला बस थोडीशी. भाकरी घ्या अर्धी. नको, टेस्ट करून बघूया आपण. वा, गरम आहे. यो यो, गरम चुलीवरचं घेणार तर वाटणारच ना. जबरदस्त. झालं का झणझणीत? एकच नंबर. एवढं भारी ना, एकटा खाईल. काय काय खाऊ का? खातो ना मी. का? अप्रतिम चव. अख्खे डाबे फेल. एवढा मला तर आवडला. जबरदस्त मित्रांनो, या जेवायला आणि तुम्ही जरूर रेसिपी ट्राय करा. बनवा, कुणीही बनवू शकतो जरा सहज. सोप्या पद्धतीत कमी करतात. जबरदस्त झालाय तो व्हिडिओ. लास्ट परत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, एन्जॉय करा आणि मस्त मस्त खात राहा.